हॅलो फॅमिली, सकाळचे वाजलेत 11. स्वयंपाक रेडी झालेला आहे. आज आहे मंगळवार. जायचं आहे तिकडे. काय तयारी चालू आहे साईटवर ते बघायचं आहे. आज बनवला आहे मसाला बटाटा. असा मसाला बटाटा आहे ना, शिवराजला फार आवडतो. काय नाही, फक्त तेल, जिरं मोहरीचा तडका आणि आपला मसाला कुठलाही, म्हणजे लाल मिरची पावडर थोडीशी आणि बाकी कांदा लसूण टाका किंवा आपला घरगुती मसाला टाका. एवढा सुंदर लागतो ना. असा सुक्का बटाटा शिवराजला फार आवडतो. आज मला बोलून गेला, मम्मी मला ही भाजी पाहिजे. तर असा हा सुक्का बटाटा बनवला आहे. इथे राईस ना इकडे बनवलं आहे. शिवराजचं आवडतं, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडतं, शेवगा वरण चिंचगूळ घालून. शेवगा काय आपल्या झाडाचा भरपूर आहे. आत्ता सकाळी काढला 4 काड्या मी आणि बनवलं चिंचगूळ घालून. तुरीच्या डाळीची आमटी म्हणा किंवा शेवगा वरण म्हणा, आंबट गोड एवढं भारी लागतं ना हे. आणि सोबत असा बटाटा तोंडी लावायला असला ना, हे बघा. आणि इथे वाटण करून ठेवलं आहे याचं शेंगदाण्याची लाल चटणी. जे सुक्या मिरच्या असतात ना, सुक्या मिरच्या ओबडधोबड शेंगदाणे आणि लसूण, अशी ही शेंगदाण्याची लाल मिरची, म्हणजे लाल मिरची टाकून वाटून घेतले. आता ही शेंगदाण्याची चटणी बनवायची आपल्याला. हे बघा, खूप छान लागतो हा बटाटा. चपातीबरोबर खा, वरण भाताबरोबर तोंडी लावा, एक नंबर लागतो. हे बघा, शेवगा तर तुम्हाला माहिती आहे, सकाळीच काढला मी भरपूर. हे बघा, आता हा कोवळा आहे, हा ठेवला तसाच मी. ऊन तर बघा ना, काय ऊन पडलंय बापरे. हे बघा, पण इकडे छान सगळीकडे हिरवे हिरवे छान वाटतं एकदम. जरा अशा प्रकारे झाला आहे आपला स्वयंपाक. आता आवरायचं आणि जायचं. जाता आता शिवराजला शाळेत डब्बा द्यायचा. घरात कोणीच नाही आहे. सोनू सकाळी सकाळी गेला आहे, कस्टमर होते त्याला, आणि एकटीच आहे. आवरून घेतलं. आणि मुलगी पण जाते दिदी तिच्या ब्युटिशियनच्या जॉबला. टिनू शेट खात आहेत चिक्कू. टिनू बाबा, मनूला सावलीत ठेवले, कारण बघा गॅलरीमध्ये किती ऊन आले. गादी जरा उन्हात टाकली होती. आणि टिनू चिक्कू खातोय निवांत. इथे शेवगा निवडला होता, त्याच्या काड्या अजून फेकायच्या आहे. रुद्र विष्णूचं काय चाललंय, काय चाललंय रुद्र विष्णूचं? हां, हवा खायला असे दगडावर येऊन बसतात बाहेर. हा पाण्यात आहे आणि हे जरा बसला येऊन मस्त. इकडं हे 2 साहेब पण मस्त खातात फिरतात. आणि असं गार वारा, बंगल्यात खूप गार वारा येतो. इथे ना अजिबात ऊन जाणवत नाही, पण तरी ना मला थोडंसं पण ऊन नाही सहन होत. लगेच चक्कर आणि डोकं दुखतं. हा त्रास जास्त होतो उन्हाळ्यात मला. डोकं जरासं बाहेर जाऊन आलं ना उन्हामध्ये, बाप रे, दिवसभर माझं डोक्यात चमका येत असतात. आणि तेच विचारतात कसं करणार, हॉटेलला कशी थांबणार. म्हटलं थांबणं भाग आहे, कष्ट करायचे ठरवल्यावर. काय तिथे काय मागे पुढे बघायचं नाही. कूलर काढून ठेवला, बघू दुपारनंतर लावूया. आणि आता टी व्ही बघत बसणार आहे थोड्या वेळ. आणि बघू, गेले तर जाईल किंवा मग कामगारांना कॉल करेल की येण्याची गरज आहे का, नाही तर मग नंतरच जाईल 4 वाजता. तर चलो, वाजले किती, 11:15. 11:30 11:15. आता अजून अर्धा पाऊण तासांनी जेवण करून घेणार. का खातीये ग बाई, का खातय ग ये? चला पादी ना, पादे चल, पादे लवकर, पादे ना टिनू. मूड नाही का आज, मूड नाही का? चिक्कू बघा कसा खातो कुरतडून. अखंड चिक्कू टाकला होता. गरम गरम चपाती पण खाऊन झाली आहे. टिनू, ए टिन्या. प्राणी पक्षी सगळेच उन्हाने हैराण होतात. तो नाही सहन होते प्राण्यांना. आणि आमचे प्राणी तर काय जास्तच लाडावलेले आहेत. ए पादे चल, पादे. नाही देणार का, नाही देणार का मला, नाही देणार का? आज बघा मूडच नाही, बोलतच नाही आज. त्याला पण नाही ऊन सहन होत. जुजू करा, चला झोपा, चिक्कू खा. चलो फॅमिली, मग बाय बाय.